नमस्कार सर्वांना. आपण आज आपल्या कुंडलीबद्दल बोलणार आहोत. त्याच्यामध्ये जे पहिलं घर असतं, कुंडलीतलं जे फर्स्ट हाऊस असतं, आपण त्या रिलेटेड बोलणार आहोत. तर त्यामध्ये जे पहिलं घर आहे आपल्या कुंडलीचं, तर ते असं दर्शवतं की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमची आयडेंटिटी कशी असेल, तुमचं सेल्फ बिहेवियर कसं असेल, तुम्ही तुमचं लाईफचे म्हणजे जी काही बिगिनिंग आहे ती तुम्ही कशी स्टार्ट कराल, तुमची पर्सनल डेव्हलपमेंट कशी असेल, ह्या सगळ्या गोष्टी फर्स्ट हाऊस दर्शवतो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं अजून समजण्यात येतं आणि त्यामध्ये असं काही गूढ गोष्टी आहेत ज्या आपल्याला कळतात पहिल्या घरातून. त्याच आज मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट हाऊस ऑफ अवर कुंडली. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, लाईक तुम्ही कसं बिहेव करता, हाऊ यू ट्रीट द पीपल इन फ्रंट ऑफ ऑल द पीपल, हाऊ यू बिहेव लाईक दॅट. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तंतोतंत तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात लिहिलेल्या असतात. सो त्याच्यामध्ये ना फर्स्ट थिंग इज तुमचं फिजिकल अपॅरन्स असतं. फिजिकल अपॅरन्स म्हणजे तुम्ही कसे दिसाल, फ्युचरिस्टिक वाईज किंवा प्रेझेंट टेन्स वाईज तुम्ही कसे स्वतःला प्रेझेंट कराल, हे तुमचे ग्रह ठरवतात. आता फॉर एक्झाम्पल, जर सूर्य पहिल्या घरात असेल तुमचा, हे मी येणारच आहे, हळूहळू तुम्हाला सगळे ग्रहांबद्दल पण इन्फॉर्मेशन देणारच आहे, पण एक्झाम्पल सांगते. जर सूर्य तुमचा पहिल्या घरातल्या कुंडलीतल्या पहिल्या घरामध्ये असेल, तर तो असं काही सूर्य इन द सेन्स लाईक डिसिप्लिन. सो तो व्यक्ती फार डिसिप्लिन असेल, तो व्यक्ती टाईमच्या बाबतीमध्ये फार पंक्च्युअल असेल. बिकॉज सूर्य कसा असतो आपला, तो टाईमवरती उगवतो आणि टाईम तसंच टायमिंगला तो मावळतो, हो की नाही. सो हे जे टायमिंग्स आहेत हे तुमचे पर्सनल लाईफचे टायमिंग्स तो दर्शवतो. इवन तो सूर्य म्हणजे कसा आहे, तो लिडरशिप देतो, तो फार डेडिकेशन आहे, त्याच्याच टायमिंगमध्ये तो सगळं डिसिप्लिननी काम करणारा आहे. सो तुमच्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी असेल, तुमच्यामध्ये ते डेडिकेशन असणार आहे. कुठलंही काम जे फर्स्ट हाऊसमधला व्यक्ती जो असेल, ज्याचा सूर्य असेल पहिल्या घरामध्ये, कुठलंही काम त्या व्यक्तीने हातात घेतलं तर तो कंप्लीट करूनच राहतो. तो असं अर्धवट किंवा कंटाळवाने काम करून सोडून नाही देत. तर हे कुंडलीतलं पहिलं घर आहे. हे तुमचं फिजिकल लाईफ सांगतं, तुमचं ॲपिअरन्स, तुम्ही कसे दिसाल, तुमची हाईट काय असेल, तुमचं वेट काय असेल, ते तिकडच्या असलेल्या ग्रहांवरून